जय श्रीराम. तुम्ही रात्रीचं जेवण जर कमी केलं किंवा बंद केलं तर तुमचं वेट लॉस होईल का? हा आजचा प्रश्न आहे. म्हणजे डिनर स्किप केलं तर वेट लॉस होईल का, हे मी तुम्हाला सांगणार आहे. आता भरपूर जण काय करत असतात माहिती का, रात्रीचे जेवण करतच नसतात. त्यामुळे काय होतं माहिती का, आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भरपूर जणांना वाटतं की एक टाइमचं जेवण कमी केलं किंवा रात्रीचे जेवण कमी केलं किंवा नाही केलं तर आपला वेट लॉस लवकर येईल. पण मित्रांनो, एक तुम्हाला सांगता, तुम्ही रात्रीचे जेवण कमी केलं किंवा दिवसभरात एक कुठलंही दुपारचं असो किंवा रात्रीचे जेवण असो ते जर तुम्ही कमी केलं तर तुम्हाला थोडाफार रिझल्ट दिसतो. बरोबर आहे. इतकं लक्षात ठेवा की एक टाइमचं जेवण जे आपण कमी केलं तर आपल्या शरीरामध्ये कॅलरीज कमी जातात म्हणून वेट लॉस थोडाफार प्रमाणात होऊन जातो. पण मित्रांनो, हा लॉंग टर्म रिझल्ट नाही, हा थोडा पुरता आहे. याने काय होत असतं माहिती का, साधी गोष्ट आहे. एक टाइमचं जेवण कमी केलं तर कॅलरी कमी होतील. कॅलरी कमी झाला म्हणजे तुमचं वेट लॉस फॅट लॉसला मदत होऊन जाईल. पण एक लक्षात ठेवा, तुम्ही एक टाइमचं मील म्हणजे एक टाइमचं जेवण कमी केलं, समजा रात्रीचं जेवण मोस्ट ऑफ भरपूर जण रात्रीचं जेवण करत नाही कारण की वेट लॉस करायचं असतं त्यांना म्हणून, तर ते रात्रीचे जेवण करत नाही. तर काय होऊन जातं, तुम्हाला थोड्यासाठी रिझल्ट मिळेल पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला ओव्हर इटिंग होते, म्हणजे जास्त प्रमाणात भूक लागते. जास्त प्रमाणात भूक लागते म्हणजे तुम्ही जास्त प्रमाणात खातात, म्हणजे जी कॅलरी तुम्ही जाळली ती परत त्याच्यावरून दुप्पट तिप्पटच्या पटीने तुम्ही परत तुमच्या शरीरामध्ये टाकत असतात. त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. म्हणून ही चुकी करू नका की एक टाइमचे जेवण कमी करू नका किंवा करू नका. तुम्ही उलट खा, तुम्ही हेल्दी खा, हाय प्रोटीन खा, ज्याने तुम्हाला बेस्ट रिझल्ट येणार आहे. आता तुम्ही एक टाइमचं जेवण जर बंद केलं तर त्यामुळे तुम्हाला काय होतं, तुमचं मेटाबॉलिझम स्लो होतं, तुम्हाला विकनेस येते, तुमचं मसल लॉस प्रॉपर होऊन जात असतं, मसल वाढत नाही, मसल लॉस होऊन जात असतं. त्यानंतर काय होत असतं, तुमच्या शरीरामध्ये एनर्जी पण चांगल्या प्रमाणात नसते म्हणून तुम्हाला विकनेसपणा हा जाणवत असतो. म्हणून या गोष्टी ठरत असतात तुम्ही एक टाइमचे जेवण बंद केल्याने. म्हणून ते करू नका, तुम्ही उलट हेल्दी खा. तुम्हाला सांगू आता मित्रांनो, खरं तर बघायला गेलं तर वेट लॉस करायचं असेल ना तर तुम्हाला प्रॉपर डाएट करावं लागेल, कॅलरी डिप्रिशिएट करून घ्यावं लागेल, प्लस हाय न्यूट्रिशन घ्यावं लागेल, हाय प्रोटीन त्यामध्ये इंटेक करावं लागेल, तेव्हा तुमचं वेट लॉस होणार आहे. कॅलरी डिप्रिशिएट करणार तर तुम्हाला रिझल्ट भेटेल. म्हणून बेस्ट वेने द्या, स्मार्ट वेने द्या, म्हणजे स्मार्ट मार्गाने द्या, ज्याने तुम्हाला लवकर रिझल्ट भेटेल. असं एक टाइमचे जेवण बंद करून तुम्हाला कधी रिझल्ट भेटणार नाही. तुम्हाला जो वेट लॉस फॅट लॉस करायचा असेल ना तर तुम्ही प्रॉपर एक डाएट बनवून घ्या कॅलरी डिप्रिशिएटचा, ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचे न्यूट्रिशन राहील. न्यूट्रिशन मध्ये तुम्हाला हाय प्रोटीन राहील, हाय फायबर राहील, बरोबर आहे, काप थोड्याफार प्रमाणात राहील जे तुम्हाला एनर्जीसाठी पाहिजे. तर या गोष्टी असतात की ज्याने तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल. नुसतं एक टाइमचे जेवण केल्याने वेट लॉस होत नसतं. तर मित्रांनो, आजचा आपला असा विषय होता. विषय तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्री